नमस्कार. 25 जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. वर्षातली सर्वात मोठी एकादशी. एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. दर महिन्याला एकादशी येते. संपूर्ण एकादशीचं फळ मिळण्यासाठी आपण सेवा करत असतो, व्रत करत असतो. आषाढी एकादशीला आपण सर्वजण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणार आहोत. या दिवशी विष्णू तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. ते आपल्यापर्यंत आकर्षित व्हावं म्हणून सेवा करायची असते. आपण सेवा करत असतो, सेवा करावी. तुम्हाला पूजेसाठी स्वतंत्र मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. सेवा करण्यासाठी आदल्या दिवशी बाजारातून तुळशीपत्र विकत आणून ठेवावी किंवा तुमच्याकडे तुळशीची भरपूर रोपं असतील तर आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवावी. सेवा तेलाचा तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुमच्याकडे पांडुरंगांची, बाळकृष्णाची, भगवान विष्णूंची किंवा महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करावा. जे तुमच्याकडे असेल मूर्ती किंवा फोटोला तुळशीपत्र अर्पण करावं. विष्णू सहस्रनामावलीचं पठण करावं. म्हणजेच भगवान विष्णूंची 1000 नावं पठण करता करता एक एक तुळशीपत्र मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करावीत. तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबवर ऐका. हे करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालतं. जेवढी पानं तुम्ही अर्पण करणार आहात 51, 21, 1000 तेवढी सर्व पानं एका वस्त्रामध्ये घ्या. सर्व पानं तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालतं. तुळशीपत्र खराब होत नाही. किंवा त्यातलं एक पान तिजोरीत ठेवा आणि बाकीची सर्व जी पानं तुम्ही अर्पण केलेली आहेत ती निर्माल्यात टाकू शकता. जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.